श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि या महिन्यामध्ये आपण अनेक पूजापाठ व्रतवैकल्ये करत असतो. या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी उपवास करून लक्ष्मी व्रत करणाऱ्यास मी सुखात ठेवेन असे स्वतः लक्ष्मी मातेने सांगितलेले आहे. त्यामुळे घरोघरी या महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रत हे खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने केले जाते. कोणालाही असे वाटत नाही की आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असावेत, दुःख अडचणी असाव्यात. प्रत्येकाला पैसा, संपत्ती, स्थैर्य, सुख, समाधान, ऐश्वर्य तर हे हवे असते. आपलाही राजयोग असावा तर असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्याला सर्व काही मिळावे यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे श्रद्धापूर्वक, निष्ठा ठेवून आणि भक्तिभावाने केले जाते. श्री महालक्ष्मी देवी ही भगवान विष्णूंची उत्साही शक्ती आहे. मोहकपणा, निर्मळ चारित्र्य, सौंदर्य या गुणांची ती मूर्ती आहे. समृद्धी, ऐश्वर्य तर यांची ती देवता आहे. तर असा हा मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आपण करत असतो. तर यावर्षी 4 गुरुवार आहेत की 5 गुरुवार आहेत, या व्रताचे कोणते नियम पाळायचे असतात, तसेच एका गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर काय करावे, तो गुरुवार आपण धरावा का, त्या गुरुवारी पूजा उपवास करावा का, तसेच तुम्ही जर प्रथमच हे व्रत करत असाल तर काय करावे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी आहेत ते म्हणजे 4 ऐवजी 5 गुरुवार आहेत. कधी कधी या महिन्यामध्ये 4 गुरुवार येतात तर कधी 5 गुरुवार येतात आणि यावर्षी 5 गुरुवार हे आलेले आहेत. कारण कार्तिक महिना संपला की लगेच बुधवारी मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आणि लगेचच 14 डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. त्यामुळे 5 गुरुवार हे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पडत आहेत. मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे तर ते आपण ऐश्वर्य प्राप्तीसाठी, तसेच महालक्ष्मीची अखंड कृपा राहावी तर म्हणून करत असतो. यावर्षी 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल आणि तो 11 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. आणि यावर्षी जे 5 गुरुवार आहेत तर ते कोणत्या तारखेला कोणता गुरुवार आहे, तर पहिला गुरुवार जो आहे तर तो आहे 14 डिसेंबर 2023ला. दुसरा गुरुवार आहे 21 डिसेंबर 2023ला. तिसरा गुरुवार आहे 28 डिसेंबर 2023ला. चौथा गुरुवार आहे तो 4 जानेवारी 2024ला आणि शेवटचा म्हणजे 5वा गुरुवार आहे तर तो असणार आहे 11 जानेवारी 2024ला. आणि 5व्या गुरुवारीच अमावस्या आहे. अमावस्या तिथी ही बुधवारी रात्री 8:11 सुरू होणार आहे आणि गुरुवारी सायंकाळी 5:27 असणार आहे. त्यामुळे आपल्याला हा जो 5वा गुरुवार आहे तर अमावस्या जरी येत असेल तरी 5व्या गुरुवारी सुद्धा उपवास करायचा आहे, पूजा मांडायची आहे आणि आपल्याला उद्यापन हे 5व्या गुरुवारी करायचं आहे. असं नाही की अमावस्या आहे म्हणून उद्यापन 4थ्या गुरुवारी करायचं. आपल्याला माहीत आहे की लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये जे आपण करतो तर हे सुद्धा अमावस्या तिथीलाच केलं जातं. त्यामुळे जरी 5व्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अमावस्या येत असली तरीसुद्धा आपण ज्याप्रमाणे 4 गुरुवार पूजा करणार आहोत, कहाणी वाचणार आहोत, आरती करणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत, उपवास करणार आहोत, त्याप्रमाणेच आपल्याला शेवटच्या गुरुवारी सुद्धा करायचं आहे आणि आपल्याला उद्यापन हे सुद्धा शेवटच्या गुरुवारी करायचं आहे. शेवटच्या जरी गुरुवारी अमावस्या असली तरीसुद्धा आपल्याला अमावस्या आहे म्हणून उपवास करणं किंवा पूजा करणं तर हे टाळायचं नाही. आता आपल्याला हे पाहायचं आहे की आपण हे जे व्रत करत असतो तर या व्रताचे नियम कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. मार्गशीर्ष गुरुवार जे आहेत तर ते आपण का करतो, तर पैशाला पैसा लागावा, आपल्या घरातून गरिबी, अलक्ष्मी निघून जावी, घरातील जे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत तर त्या सर्वांमध्ये प्रेम, जिव्हाळा राहावा, आपुलकी वाढावी, यासाठी आपण हे गुरुवार करत असतो. त्याप्रमाणेच आपण वेगवेगळे उपाय, व्रतवैकल्ये ही सुद्धा करत असतो. मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंची आपण जेवढी जास्त सेवा करू तर तेवढे जास्त फळ देणारा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंसोबत लक्ष्मीसुद्धा भ्रमण करते. चातुर्मास जो आहे म्हणजे दिवाळीपर्यंतचा जो काळ असतो तर तोपर्यंत आपल्याला माहीत आहे की विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत असतात
आणि यानंतर हा चातुर्मास संपल्यानंतर विष्णू या सृष्टीचा कारभार स्वतःकडे घेतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी माता जी आहे तर ती विष्णूंसोबत भ्रमण करत असते अशी मान्यता आहे. आणि जर विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते. ज्या ज्या ठिकाणी विष्णू तर तेथे तेथे लक्ष्मी तर ही सुद्धा असते. आणि त्यासाठीच आपल्यावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त राहावा यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे जे गुरुवार आहेत तर ते केले जातात. या महिन्यात कलशाची देवी स्वरूप पूजा ही केली जाते. तर आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत? व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, तसेच निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करायचा आहे. आपण जो पूजा करतो विधी करणार आहोत तर हा जो पूजा आहे तर ती आपल्याला अगदी पवित्र मनाने करायची आहे. मनामध्ये किंतु परंतु न येऊ देता ही पूजा करायची आहे. निष्ठेने आणि श्रद्धेने ही पूजा करायची आहे. तसेच दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री तुम्हाला पुन्हा देवीची पूजा आरती करून नैवेद्य दाखवून भोजन करायचं आहे, म्हणजे उपवास हा सोडायचा आहे. या दिवशी जर काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही तुम्ही पूजा आणि आरती करून घेऊ शकता. तसेच कहाणीसुद्धा तुम्ही इतरांकडून वाचून घ्यायची आहे. आता एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी जर गुरुवार आला तर मग फक्त तुम्हाला पूजा आरती करायची आहे आणि उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. व्रत, पूजा आणि कहाणी ऐकण्यास आपल्याला आजूबाजूच्या शेजापाजाऱ्यांना बोलवायचं आहे. सायंकाळी गायीची पूजा करायची आहे. गायीला आवर्जून आपल्याला गोग्रास द्यायचा आहे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती करायची आहे. कहाणी वाचन झाल्यावर आपल्याला 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना बोलावायचं आहे. त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे आणि एक एक फळ द्यायचं आहे. व्रतकथेची एक एक प्रत द्यायची आहे. तुम्ही अगदी जेवणसुद्धा करू शकता, पुरणपोळीचा वगैरे बेत करू शकता किंवा गोड खीर, तर असा प्रसादसुद्धा तुम्ही यांना देऊ शकता. शक्य असेल तर ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे, वस्त्र द्यायचं आहे आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. गुरुवारी संध्याकाळी पूजा आणि आरती झाल्यावर घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन केले जाते. म्हणजे काही लोक जे आहेत तर ते वर्षभर हे गुरुवारचं व्रत करतात, परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला या गुरुवारच्या व्रताला प्रारंभ करायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. त्यासोबतच अजून आपल्याला कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत तर मांसाहार, तामसिक अन्नाचे सेवन हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. दिवसा झोपायचं नाही, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे आपण व्रत करतो त्यामुळे या दिवशी दिवसा झोपू नये. भांडण, वादविवाद, कलह तर या गोष्टी करायच्या नाहीत. कोणाचाही अपमान करू नये, गायीला मारहाण करू नये, कोणत्याही स्त्रीचा अनादर, अपमान करू नका. आपल्याला माहीत आहे की स्त्री जी आहे तर ती लक्ष्मी स्वरूप असते, त्यामुळे तिचा अनादर करू नका. कोणालाही दुखवू नका, त्यांना त्रास होईल तर असे वागू नका. घरच्या लक्ष्मीने हसतमुख राहायला हवं. तिन्ही सांजेला घरात अंधार करून ठेवू नका, तर घरात तिन्ही सांजेला दिवा हा लावायचा आहे. तसेच बुधवारी सूर्यास्तानंतर ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. गुरुवारी आपल्याला तुळशीची विधिवत पूजा करायची आहे. आपण रोज करतच असतो, परंतु आवर्जून गुरुवारी तुळशीची पूजा करा. तुळशीजवळ संध्याकाळी दिवा हा लावताना आपण शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे. आता जर तुम्ही प्रथमच व्रत करत असाल तर तुम्ही हे व्रत करू शकता. हे व्रत कुमारिका करू शकतात, पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रिया सौभाग्यवती ज्या आहेत तर त्यासुद्धा करू शकतात. फक्त तुम्ही एकदा हे व्रत करायला सुरुवात केल्यानंतर हे व्रत आपल्याला आजन्म करायचं आहे. उतू नये, मातू नये, तर असं या कहाणीमध्ये सांगितलेलं आहे. या व्रताची जी कथा आहे तर यामध्येच सांगितलेलं आहे की आपण हे व्रत केलं त्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न झाली तरी आपण उतू नये, मातू नये. आपले दिवस बदलणार आहेत, नशीब पालटणार आहे. आपल्याकडे जेव्हा सुखाचे दिवस येतील, धनवैभव आपल्याला मिळेल, तर त्याचा गर्व आपल्याला कधीही करायचा नाही. तर आपल्याला जोपर्यंत आपण आहोत तर तोपर्यंत शेवटपर्यंत एकदा हे व्रत सुरू केलं तर मध्येच हे व्रत सोडता येणार नाही. तर शेवटपर्यंत आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे. आता हे मार्गशीर्षचे गुरुवार करताना जर मध्येच एखादा गुरुवार चुकला तर काही अडचण असेल आणि त्या गुरुवारी तुम्हाला जर पूजा करता आली नाही तर तुम्हाला पूजा मांडता आली नाही तरी चालेल. तर तुम्ही इतरांकडून कहाणी वाचून घेऊ शकता आणि जर तुम्हाला वाचून घेणे शक्य नसेल तर तुम्ही कहाणी फक्त ऐकायची आहे आणि उपवास मात्र तुम्हाला करायचा आहे. फक्त तुम्हाला पूजा मांडणे शक्य होणार नाही त्यामुळे ती मांडायची नाही, परंतु उपवास करायचा आहे. आता कधी कधी असं होतं की काही व्यक्ती बाहेर असतात, ट्रॅव्हलिंग करत असतात, त्यामध्ये
पहिल्या गुरुवारी त्यांना पूजा मांडणे शक्य नसते, मग तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासून पूजा मांडू शकता का? तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासून ही पूजा मांडू शकता. जर पहिले 2 गुरुवार तुम्ही काही कामानिमित्त बाहेर असाल, पूजा मांडणे शक्य नसेल, तर तिसऱ्या गुरुवारपासून सुद्धा तुम्ही पूजा ही मांडू शकता.